नमस्कार मंडळी, राम राम. सगळ्यांचं स्वागत आहे सुप्रिया शिंदे ब्लॉगमध्ये. कसे आहेत तुम्ही सगळेजण? आय होप तुम्ही मस्त मजेत असताल आणि मीही मस्त मजेत आहे. तर हे जे उजेड दिसतो इकडनं आणि इकडनं, तर व्हिडिओज बनवत होती, रिंग लाईट लावलेली आहे आणि इकडं एक फोकसही लावावं लागतं कारण व्हिडिओला व्यवस्थित उजेड पडण्याकरता हे जुगाड मी करत असते. आताच भरपूर सारे शॉर्ट व्हिडिओ बनवलेले आहेत. तर खूप जण मला विचारतात की ही रिंग लाईट केवढ्याला आणि कशी घेतली आहे. तर मी ही रिंग लाईट साधारणपैकी 6 महिने झालेले आहेत. ही माझी दुसरी रिंग लाईट, आय थिंक तिसरी रिंग लाईट आहे. कारण हे जे याचे खालचे स्टँड असतात ना, हे खूप नाजूक असतात. कितीही तुम्ही चांगल्या क्वालिटीची घेतली तरी पण हे जे खालचे असतात, हे जे क्रॉसमध्ये दिसतात, ते एकदम एक पतलीशी लेअर असते. तर मी ही रिंग लाईट फ्लिपकार्टवरून घेतलेली आणि मला वाटतं काहीतरी 600 रुपयाला त्यावेळेस घेतलेली. आता कदाचित भाव वाढले असतील. आणि हा फोकस मी जे लोकल इलेक्ट्रॉनिक दुकानं असतात ना, तर तेथून आणला होता. आणि थोडासा उजेड पडायला खूप छान वाटतं बघा ना, डायरेक्ट फेसवरती उजेड पडत असतो. तर बरेच जण विचारतात की ताई तुम्ही व्हिडिओ कशामध्ये शूट करतात. तर मी व्हिडिओ माझ्या मोबाईलमध्ये शूट करत असते, जो मी मोबाईल वापरते. तर खूप जण मला म्हणजे मी म्हणलं आज एक छोटासा ब्लॉग बनवावा, कारण मला खूप जण विचारतात की तुम्ही व्हिडिओ वगैरे कशी शूट करता. तर आता हे जे समोर तुम्हाला हे दिसते इथे आडवा, आता हे जर आडवं केलं तर इथं उभा मोबाईल बसतो आणि उभं केलं तर आडवा मोबाईल बसतो. आणि ही पूर्ण लाईट आणि त्याची संपूर्ण लाईट माझ्या चेहऱ्यावर पडते, प्लस इकडनंही पडते. तर माझ्याकडे कुठल्याही प्रकारचा कॅमेरा वगैरे नाही आहे व्हिडिओ शूट करायला. मी साधी आपली रिंग लाईट, फोकसची लाईट आणि प्लस 2 ट्यूबलाईट असं. आता ट्यूबलाईट तर सगळ्यांच्याच घरामध्ये असतात उजेड पडण्याकरता. तर 2 ट्यूबलाईट लावत असते. आणि जर तुम्हाला समजा फक्त तुमच्या फेसचे हावभाव दाखवायचे आहेत किंवा फक्त असा अर्धाच असा लूक जर दाखवायचा आहे, तर त्यावेळेस मी ट्यूबलाईट बंद करते आणि रिंग लाईटचा उजेड आणि फोकसचा उजेड ह्या 2 गोष्टीमध्येच मी शूट करत असते. आणि आता राहिला प्रश्न की शूट करतं का कोण, किंवा कोण थर्ड पर्सन असतं का शूट करायला. तर काय वेळेस जर समजा आउटडोर शूट असेल, म्हणजे इथं घराच्या बाहेर म्हणा, बाहेर कुठं जायचं असेल तर हे शूट करतात. आणि जर मी असं अंगणात वगैरे व्हिडिओ बनवत असेल तर सोहम शूट करत असतो. सहसा मी स्वतःचं शूट स्वतःच करते, कारण अगदी समोर रिंग लाईटच्या समोर खूप नवीन यूट्यूबर तसंच करतात. अगदी समोरच असतं आणि लगे क्लिक केलं की जे रेड बटन असतं त्याच्यावर क्लिक केलं की आपली शूटिंग चालू होते. तर सहसा मी स्वतः शूट करत असते. हा एक प्रश्न खूप मला विचारला जातो. त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे की जे माझे डेली रूटीनचे डेली ब्लॉग जे मी अपलोड करते, तर त्याचं कोणतरी कॅमेरा धरून थांबलेलं असतं का दिवसभर, किंवा दिवसभर कोण ना कोण असतं का शूट करायला. तर बघा असं काही नाही आहे. मी जिथं काम करत असते तिथं रिंग लाईट आणि हे स्टँड हे खूप महत्त्वाचं आहे. मी जिथं काम करत असते तिथं मी रिंग लाईट घेऊन जाते आणि मला वाटलं की हे शूट करायचं आहे तर रिंग लाईटचा स्टँड घेऊन जाते आणि त्याला जसं आता सेट केलेलं आहे तसं सेट करते आणि कॅमेरा चालू ठेवते. मग मला बोलावंसं वाटलं तर मी बोलते, नाही जर बोलावंसं वाटलं किंवा खूप कामाचाच सगळा व्हिडिओ दाखवायचा आहे तर तो एकदा कॅप्चर करते मोबाईलमध्ये आणि त्यानंतर तो व्हिडिओ एडिट करते. म्हणजे सांगायचं तात्पर्य असं की कोणी शूट वगैरे करत नाही, मी फक्त स्टँडला लावून ठेवत असते आणि कॅमेरा ऑन, त्याच्यामध्ये जेवढं रेकॉर्ड होईल, जेवढे मला व्यवस्थित त्याच्यातले व्हिडिओ वाटतील ते मी उचलत असेन, ते एडिट करत असते. तर हा एक प्रश्न खूप मला विचारला जातो की कोण तुमचं शूट करतं का. तर कोणीही शूट करत नाही. जर मला खूपच गरज नडली तर हे येतात, कॅमेरा वगैरे धरतात, किंवा सोहम असतो शाळेतून आल्याच्यानंतर, त्याची पण मला खूप मदत होते. आणि शॉर्ट व्हिडिओला पण मी स्वतःच बनवत असते. जर हे असतील माझे आणि ह्यांचे व्हिडिओ जर शूट करायचे असेल तेव्हाही आम्ही स्टँडलाच लावतो, फक्त सोहमला क्लिक करायला तिथं थांबवत असतो. आणि सोहमचा माझा जर व्हिडिओ बनवायचा असेल तर पटकन सोहम असा क्लिक करतो 1 सेकंदामध्ये आणि परत येतो. तर अशा प्रकारे होतं माझं शॉर्ट व्हिडिओचं ब्लॉगचं शूट. तर
बघूया जर चॅनल अजून ग्रोथ होतच आहे चॅनलची, तर जसं जसं आपण काय म्हणतात पाण्यात पडलं की पोहायला शिकतो, तर तसं पुढे काहीतरी मार्ग निघेल. सत्याला तर मीच अरेंज सगळं मॅनेज वगैरे करते आहे. तर आय थिंक तुमच्या सगळ्या प्रश्नांची मी उत्तरं दिलेली आहेत. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. आजचा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करायला विसरू नका. पुन्हा एकदा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये.